पुढचं महायुद्ध हे सीमेसाठी किंवा तेलासाठी नाही तर पाण्यासाठी होईल. बापरे, हे ऐकायला खूपच भीषण वाटतं. हो ना. संयुक्त राष्ट्रांच्या माजी सरचिटणीसांनी केलेली ही भविष्यवाणी ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथेसारखी वाटतेय. पण आज आपण ज्या आकडेवारीचा आणि वास्तवाचा वेध घेणार आहोत ते पाहिल्यावर लक्षात येतं की ही फक्त भीती नसून उद्याचं भीषण वास्तव आहे. अगदी खरंय. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण पाण्याचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य तपासणार आहोत. जागतिक जलदिनाचा इतिहास काय आहे, पिण्यायोग्य पाण्याच्या उपलब्धतेमागील भयंकर वास्तव काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगभरातून तसेच महाराष्ट्रातून जलसंवर्धनाचे कोणते मार्ग पुढे येत आहेत हे आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि या विषयाची सुरुवात आपण एका जागतिक पातळीवरील प्रयत्नापासून करूया. तसं पाहिलं तर 1992 साली ब्राझीलमधील रियो दी जॅनेरो येथे वसुंधरा परिषद म्हणजेच अर्थ समिट पार पडली. अच्छा, म्हणजे तिथे यावर पहिल्यांदा गंभीर चर्चा झाली. हो, तिथे जगभरातील नेत्यांना पहिल्यांदा या संकटाची अत्यंत तीव्रतेने जाणीव झाली. त्यांच्या लक्षात आलं की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही आता केवळ एखाद्या स्थानिक गावाची किंवा शहराची समस्या राहिलेली नाहीये, ती एक जागतिक आणीबाणी बनत चालली आहे. म्हणजे पाणी टंचाईने जागतिक रूप घेतलं होतं. एक्झॅक्टली. याच गांभीर्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने एक ठराव मंजूर केला आणि त्यानंतर 1993 पासून दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूयात. आपण 1993 पासून हा दिवस साजरा करतोय, म्हणजे जवळपास 3 दशकाहून अधिक काळ लोटलाय. हो, बरोबर. पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी येतो. हे जे असे दिन असतात ना, जलदिन किंवा वसुंधरा दिन, हे फक्त सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापुरते मर्यादित राहिलेत असं नाही वाटत. यातून खरंच जमिनीवर काही बदल घडतोय का? हा अत्यंत रास्त आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्यामागे 4 अत्यंत स्पष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवली होती. कोणती उद्दिष्टे? पहिले उद्दिष्ट म्हणजे पाण्याचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आणि त्याच्या संरक्षणाबाबत तळागाळातील लोकांमध्ये जागरूकता वाढवणे. हे ऐकायला खूपच आणि दुसरे म्हणजे आज आपण ज्या वेगाने प्रदूषण करत आहोत आणि हवामान बदलामुळे जी महाभयंकर पाणी टंचाई निर्माण होत आहे त्याकडे जगाचे लक्ष वेधून घेणे. पण आज आपण पाणी वाचवणे नाही आणि वास्तवाचा बदल आणि प्रदूषणाचे पाहिल्यावर लक्षात येतं की ही फक्त भीती नसून उद्याचं भीषण वास्तव आहे. म्हणजे पृथ्वीवर जे केवळ 2.5 दशमलव गोडे पाणी उपलब्ध आहे आणि भविष्य तपासणार कोणत्याही परिस्थिती जागतिक जलदिनाचा इतिहास काय आहे, पिण्यायोग्य पाण्याच्या उपलब्धतेमागील भयंकर वास्तव काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगभरातून तसेच महाराष्ट्रातून जलसंवर्धनाचे कोणते मार्ग पुढे येत आहेत हे आपण समजून घेणार आहोत. त्यांच्यापर्यंत पिण्या या विषयाची सुरुवात आपण एका जागतिक पातळीवरील प्रयत्नापासून करूया. तसं पाहिलं तर 1992 साली ब्राझीलमधील रियो दी जॅनेरो येथे वसुंधरा परिषद म्हणजेच अर्थ समिट पार पडली. म्हणजे तिथे यावर पहिल्यांदा गंभीर चर्चा झाली. शकत नाही ना. बरोबर. तिथे जगभरातील नेत्यांना पहिल्यांदा या संकटाची अत्यंत तीव्रतेने जाणीव झाली. त्यांच्या लक्षात आलं की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही आता केवळ एखाद्या स्थानिक गावाची किंवा शहराची समस्या राहिलेली नाहीये, जे आपण पिऊ शकत नाही. म्हणजे उरलं फक्त 2.5 लिटर म्हणजे पाणी टंचाईने जागतिक रूप घेतलं होतं. 2.5 लिटर मधलं बहुतांश पाणी आपण अशा एका लॉकरमध्ये ठेवलंय ज्याची चावी हरवली आहे. म्हणजे ते पाणी बर्फाच्छादित शिखरे आणि हिमनद्यांमध्ये गोठलेलं आहे. 22 मार्च आता आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य फक्त त्या उरलेल्या थोड्याशा पाण्यात काढायचं आहे. आपण हे जरा उलगडून पाण्याची अवस्था आहे. आपण 1993 पासून हा दिवस साजरा करतोय, ती हरवलेली चावी आणि ते दशकाहून अधिक काळ लोटला. या वर्षीची जागतिक जलदिनाची संकल्पना हिमनद्यांचे संवर्धन ही आहे. हे जे असे दिन असतात ना, म्हणजे ग्लेशियर प्रिझर्वेशन, वसुंधरा दिन, कारण हवामान बदलामुळे त्या हिमनद्या अत्यंत वेगाने मर्यादित राहिल्यात असं नाही ते वाटत. गोडे पाणी थेट समुद्रात जाऊन जमिनीवर काही बदल घडतोय आणि का? कायमचे खारे होत आहे. अत्यंत रास्त भविष्यात भयानक टंचाई निर्माण होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्यामागे 4 अत्यंत स्पष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवली होती. एवढाच याचा अर्थ आहे का? पहिले उद्दिष्ट म्हणजे पाण्याचे मानवी जीवनातील अनन्य जलसंकट आता केवळ पाण्याच्या संरक्षणाबाबत तळागाळातील लोकांमध्ये मर्यादित राहिलेले नाही. आणि दुसरे म्हणजे आज आपण ज्या वेगाने प्रदूषण करत आहोत आणि हवामान बदलामुळे जी महाभयंकर पाणी टंचाई निर्माण होत आहे त्याकडे जगाचे लक्ष मोठा संबंध आहे. म्हणजे नुसतं पाणी वाचवणे नाही तर हवामान बदल आणि प्रदूषणाचाही यात विचार आहे. समानता अगदी संकल्पना
संकल्पना हेच अधोरेखित अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट आजही जगाच्या अनेक पृथ्वीवर जे केवळ 2.5 जबाबदारी महिलांवर आणि लहान मुलींवर असते त्याचे कोणत्याही परिस्थिती संवर्धन करणे. अगदी मैलोनमैल चालून पाणी आणण्यात म्हणजे शाश्वत विकास ध्येय क्रमांक 6 साध्य करणे. याचा थेट परिणाम असा होता की आजही जगाच्या शाळा सोडावी लागते, महिलांच्या आरोग्यावर वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत पिण्यायोग्य पाणी पोहोचवणे हिरावून घेतल्या जातात. हा विचार तर मी कधीच पाण्याच्या वास्तवावर बोललं पाहिजे. पाणी आहे शाळेत असल्यापासून आपण विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलोय की पृथ्वीचा तब्बल 70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. हो, पण ते सगळं पाणी आपण वापरू शकत नाही ना. बरोबर. हे समजून घेण्यासाठी आपण एक रूपक वापरूया. समजा आपली पृथ्वी ही 100 लिटर पाण्याची एक टाकी आहे. त्या 100 लिटरपैकी 97.5 लिटर पाणी हे समुद्राचं खारे पाणी आहे, जे आपण पिऊ शकत नाही. म्हणजे उरलं फक्त 2.5 लिटर पाणी. अगदी बरोबर. आणि आता या 2.5 लिटरमधलं बहुतांश पाणी आपण अशा एका लॉकरमध्ये ठेवलंय ज्याची चावी हरवलीय. म्हणजे ते पाणी बर्फाच्छादित शिखरे आणि हिमनद्यांमध्ये गोठलेलं आहे. आता आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य फक्त त्या उरलेल्या थोड्याशा पाण्यात काढायचं आहे. हीच आज जगाच्या पाण्याची अवस्था आहे. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ती हरवलेली चावी आणि ते लॉकर. म्हणूनच यावर्षीची जागतिक जलदिनाची संकल्पना हिमनद्यांचे संवर्धन ही आहे. अच्छा, म्हणजे ग्लेशियर प्रिझर्वेशन. हो, कारण हवामान बदलामुळे त्या हिमनद्या अत्यंत वेगाने वितळत आहेत. ते गोडे पाणी थेट समुद्रात जाऊन मिसळत आहे आणि कायमचे खारे होत आहे. भविष्यात भयानक टंचाई निर्माण होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे केवळ पाणी कमी होत आहे एवढाच याचा अर्थ आहे का? नाही, याचा अर्थ खूप व्यापक आणि गंभीर आहे. हे जलसंकट आता केवळ पाण्याची कमतरता या एकाच मुद्द्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते आता सामाजिक असमानता आणि लैंगिक विषमतेशी अत्यंत खोलवर जोडले गेले आहे. लैंगिक विषमता, पाण्याचा आणि याचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. 2026ची संयुक्त राष्ट्रांची पाणी आणि लैंगिक समानता ही संकल्पना हेच अधोरेखित करते. आजही जगाच्या अनेक भागात पाणी आणण्याची मुख्य जबाबदारी महिलांवर आणि लहान मुलींवर असते. हो, हे आपण आपल्याकडे खेड्यापाड्यात नेहमीच पाहतो. अगदी. मैलोनमैल चालून पाणी आणण्यात त्यांचा दिवसाचे अनेक तास आणि ऊर्जा खर्च होते. याचा थेट परिणाम असा होतो की मुलींना शाळा सोडावी लागते, महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीचे संधी हिरावून घेतल्या जातात. बापरे, हा विचार तर मी कधीच केला नव्हता. म्हणूनच जिथे पाणी आहे तिथे समानता आहे, हाच या संकल्पनेचा मूळ गाभा आहे. म्हणजे एकीकडे आपल्याकडे पिण्यायोग्य पाणी फक्त 2.5% उरलं आहे आणि दुसरीकडे आपण एक भयंकर चूक करत आहोत. जे काही थोडं उरलंय तेही आपण प्रदूषित करत आहोत. दुर्दैवाने हेच सत्य आहे. आपण नद्यांना अक्षरशः कचराकुंडी का बनवून ठेवलंय? वाढते औद्योगिकीकरण आणि शहरातले सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे जलप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. होय, आणि याचा फटका पूर्ण परिसंस्थेला बसतोय. नक्कीच. मराठी विश्वकोशातील एका आकडेवारीचा संदर्भ इथे देणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रात नद्यांतील पाण्याच्या दर्जाची नियमित तपासणी एकूण 48 ठिकाणी केली जाते. आणि याचे निकाल काय सांगतात? हे ऐकून कोणालाही धक्का बसेल की या 48 पैकी तब्बल 35 ठिकाणी पाण्याचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. आणि हे प्रदूषण पाण्याला फक्त घाण करत नाही, तर ते पूर्ण परिसंस्था कशी मारून टाकते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा कारखान्यांमधील रसायने किंवा मानवी वस्त्यांमधील सेंद्रिय सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जाते, तेव्हा पाण्यातले सूक्ष्मजीव हे सांडपाणी विघटित करण्याचं काम सुरू करतात. म्हणजे ते नैसर्गिकरित्या पाणी साफ करण्याचा प्रयत्न करतात. हो, पण हे करताना ते पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात. याचा थेट परिणाम असा होतो की पाण्यातील ऑक्सिजनची पातळी वेगाने घटते. आणि मग ऑक्सिजनच उरला नाही की जलचर जगणार कसे? अगदी बरोबर. मासे आणि इतर जलचरांचा गुदमरून मृत्यू होतो. एक जिवंत नदी अक्षरशः मृत नदी बनते. आणि हे फक्त जमिनीवर वाहणाऱ्या नद्यांपुरते मर्यादित नाहीये बरं का. जमिनीखालचं पाणी, ज्याला आपण भूजल म्हणतो, ते सुद्धा यातून सुटलेलं नाहीये. हो, शेतीमधील रसायनांमुळे ना. होय. कृषी क्षेत्रात वापरली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके आणि उद्योगांमधून बाहेर पडणारे घातक रसायने जमिनीतून झिरपून भूजलात मिसळत आहेत. पंजाबसारख्या राज्यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे, जिथे भूजलात आर्सेनिक आणि फ्लोराईडसारखे अत्यंत विषारी घटक मिसळले आहेत. यामुळे तर थेट कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अगदी.
जलप्रदूषणामुळे केवळ पाण्याची चवच बिघडत नाही, तर ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक बनते. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. ते कसं काय? कारण जेव्हा आपण या भीषण संकटाकडे पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की आता सर्व काही संपले. पण यावर मात करण्यासाठी मानवाने प्राचीन काळापासून काही अत्यंत प्रभावी उपाय शोधून काढले आहेत. पावसाचं पाणी साठवणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काही आजची आधुनिक संकल्पना नाहीये. हो, हे तंत्र खूप जुनं आहे. निओलिथिक म्हणजेच अश्मयुगीन काळापासून ह्या तंत्राचा वापर होत आहे. विचार करा, इसवी सन पूर्व 4000च्या सुमारास लोक जमिनीवर चुना लावून पाणी साठवण्याच्या टाक्या बनवत होते. रोमन साम्राज्यामध्ये छतावरील पाणी साठवून ते घराघरात पोचवण्यासाठी विशेष रचना होत्या. अगदी बरोबर. इस्रायलमध्ये सुद्धा इसवी सन पूर्व 2500 मधील एक मोठी पाण्याची टाकी सापडली आहे. अरे वा, इस्रायलमध्ये? हो, त्यांनी ती टाकी चक्क खडकात खोदून बनवली होती आणि पाणी झिरपून वाया जाऊ नये म्हणून त्याला मातीचा जाड लेप लावला होता. हजारो वर्षांपूर्वीचे हे तंत्रज्ञान खरोखरच थक्क करणारे आहे. आणि वेनिस शहराचं उदाहरण तर मला सर्वात जास्त आवडतं. वेनिस हे शहर समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेलं आहे. आजूबाजूला अथांग पाणी, पण प्यायला एक थेंब नाही. मग त्यांनी काय केलं असेल? त्यांनी पावसाचे पाणी साठवले असेल. एक्झॅक्टली. यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शतकानुशतके पावसाचे पाणी साठवण्याची एक अनोखी आणि अत्यंत हुशार पद्धत वापरली. त्यांनी शहरात विशिष्ट प्रकारचे दगडी चौक बनवले. जेव्हा पाऊस पडे तेव्हा हे पाणी त्या दगडी फरसबंदीतून झिरपून खाली जाई. अच्छा, म्हणजे एक प्रकारे ग्राउंड वॉटर रिचार्ज. हो, पण त्या दगडांखाली वाळूचा एक मोठा थर असायचा, जो नैसर्गिक फिल्टरचं काम करत असे. तिथून शुद्ध झालेलं पाणी तळाशी असलेल्या विहिरीत साठवले जाई. भारतातही राजस्थानातील थार वाळवंटात आजही चौका सिस्टीमसारख्या पारंपरिक पद्धती वापरून पाणी साठवले जाते. आणि चोळ राजांच्या काळात तामिळनाडूमध्ये पाण्याचे भव्य तलाव बांधले गेले होते, जे शेती आणि गावाची तहान भागवत असत. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हे प्राचीन शहाणपण आजच्या आधुनिक जगातही तितकेच उपयुक्त आहे. हो, किंबहुना जास्तच उपयुक्त आहे. नक्कीच. आज आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जगभरात मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळाचं उदाहरण घ्या. तिथे पावसाचे पाणी साठवण्याची एक महाकाय यंत्रणा आहे. विमानतळाच्या प्रचंड मोठ्या छतांवर पडणारं पाणी जमा करून ते भूमिगत टाक्यांमध्ये साठवले जाते. बापरे, विमानतळावर एवढा पाणी साठवतात? हो. या एका यंत्रणेमुळे वर्षाला तब्बल 10 लाख घनमीटर पाण्याची बचत होते. हे शुद्ध केलेले पाणी टॉयलेट फ्लशिंग, झाडांना पाणी देणे आणि एअर कंडिशनिंग सिस्टीमसाठी वापरले जाते. पण मला इथे एक शंका येते. युरोपमध्ये ठीक आहे, पण भारतात केवळ कायदे करून किंवा तंत्रज्ञान आणून खरंच काही बदल घडतो का? कारण आपल्याकडे नियम खूप असतात, पण त्यांची अंमलबजावणी किती होते? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कायदे हे दिशा दाखवण्याचे काम करतात. 2001 मध्ये तामिळनाडू हे भारतातील पहिले राज्य ठरले ज्याने भूजल पातळी कमी होऊ नये म्हणून प्रत्येक इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले. आणि महाराष्ट्रातही असे काही कायदे आहेत का? होय. महाराष्ट्रातही जलस्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 लागू करण्यात आला आहे. याचा मुख्य हेतू पिण्याच्या पाण्यासाठी भूजलावर आधारित स्रोत सुरक्षित ठेवणे हाच आहे. पण फक्त कायद्याने प्रश्न सुटतो का? नाही. तुम्ही म्हणालात तसे केवळ कायदे असून चालत नाही. जोपर्यंत लोकांचा सक्रिय सहभाग नसतो तोपर्यंत कोणतेही जलसंवर्धन यशस्वी होऊ शकत नाही. लोकसहभाग हा या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. आणि लोकसहभागाचं याहून मोठे आणि प्रेरणादायी उदाहरण कोणते असू शकेल जे आपल्या महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन आणि सत्यमेव जयते वॉटर कप या चळवळीने उभे केले? हो, ती एक अद्भुत चळवळ होती. डॉक्टर अविनाश पोळ, आमिर खान, सत्यजित भटकळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सुरू केलेली ही चळवळ म्हणजे एक सामाजिक चमत्कारच आहे. सुरुवातीला 2016 मध्ये अवघ्या 116 गावांपासून सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आणि विशेष म्हणजे कोविडच्या काळातही हे थांबले नाही. अगदी बरोबर. जेव्हा सर्व जग थांबले होते, लोक घराबाहेर पडायला घाबरत होते, तेव्हा ही चळवळ थांबली नाही.
समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 970 गावांनी जलव्यवस्थापनाचे काम अत्यंत शिस्तीत सुरूच ठेवले. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र कसे आले. लोकांच्या हातात फावडे देऊन त्यांना काम करायला लावणे सोपे नसते. हो ना, गावांमध्ये तर किती राजकारण असतं. अगदी. तर त्याचं उत्तर आहे, ही केवळ जलसंधारणाची चळवळ नव्हती, तर ती मनसंधारणाची चळवळ होती. मनसंधारण हे थोडे स्पष्ट करून सांगाल का? नक्कीच. पाणी फाउंडेशनने हे अचूक ओळखले होते की गावांमध्ये पाण्याचा प्रश्न हा केवळ भौगोलिक नाही, तर तो राजकीय आणि सामाजिक आहे. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, एकमेकांशी न बोलणारे गट एकत्र येत नाहीत, तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. म्हणजे लोकांना आधी मानसिकरित्या जोडणं गरजेचं होतं. हो, म्हणून त्यांनी गावागावांत जाऊन लोकांना केवळ खड्डे खणायला शिकवले नाही, त्यांनी 45 दिवसांची एक स्पर्धा ठेवली. त्यांनी पाण्याचे महत्त्व, गावची एकजूट आणि पाणी हे कोणत्याही एका गटाचे नसून ते संपूर्ण गावाचं सार्वजनिक संसाधन आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजवली. तंत्रज्ञानाचे अत्यंत साधे आणि सोपे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले. मन जोडण्याचे हे काम त्यांनी अत्यंत कौशल्याने केले, ज्याला आपण मनसंधारण म्हणतो. क्या बात आहे. आणि या मनसंधारणातून जे यश मिळाले ते अफाट आहे. या गावकऱ्यांनी केलेलं काम ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. अंबाजोगाईच्या पाटोदा ममदापूर गावात लोकांनी चक्क अखंड हरिनाम सप्ताहाप्रमाणे अखंड श्रमदान केले. अखंड श्रमदान म्हणजे सलग काम? होय. रात्रंदिवस आईपाळीने लोक तिथे श्रमदान करत होते, माती उकरत होते. खापरटोन नावाच्या एका गावात जिथे वर्षानुवर्षे दारू गाळण्याचा व्यवसाय चालत होता आणि गावाचं नाव खराब झालं होतं, तिथल्या लोकांनी एकत्र येऊन श्रमदानाने गावातले 2 तलाव जोडले. हे खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. एका गावात तर एकाच दिवसात वृक्षारोपणासाठी 1200 खड्डे खोदले गेले. आणि वॉटर कप स्पर्धेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी तब्बल 10,000 शोषखड्डे म्हणजेच सोकपीट्स खोदले गेले. ही सर्व उदाहरणे सिद्ध करतात की जेव्हा समाज खऱ्या अर्थाने एकत्र येतो, तेव्हा कोणतंही संकट मोठे नसते. यात फक्त गावकऱ्यांचेच नाही, तर अनेक संस्थांचेही योगदान होते. भारतीय जैन संघटनेने मशिनरी पुरवली, मानवलोक सारख्या संस्थांनी मदत केली. म्हणजे सर्वांनीच हातभार लावला. हो. आणि जलसंधारणासोबतच त्यांनी ज्ञानसंधारणावरही भर दिला. शेतीसाठी सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर कसा करावा, पावसाचे पाणी कसे मोजावे, विहिरींची पाणी पातळी कशी तपासावी, या सर्व वैज्ञानिक गोष्टींचे ज्ञान गावकऱ्यांना अत्यंत सोप्या भाषेत दिले गेले. खरंच हा प्रवास खूप काही शिकवून जातो. आपण फक्त भूतकाळातील चुकांवर रडत न बसता भविष्यासाठी ठोस पावले उचलू शकतो, हे यातून सिद्ध होते. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा आता आपण समारोप करूया. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सुरू केलेल्या या जागतिक जलदिनाचा मुख्य उद्देश केवळ वर्षातून 1 दिवस कोरडी भाषणे देणे हा नक्कीच नाही. हो, आणि फोटो काढून घेणे तर अजिबात नाही. बरोबर. तर पाणी आहे तोच कल आहे, ही जाणीव दररोज जपणे हा आहे. अगदी बरोबर. आपण या चर्चेतून हे शिकलो की पाणी हे काही अमर्याद नाहीये. उपलब्ध असलेले केवळ 2.5% गोडे पाणी आपण प्रदूषण आणि अतिवापराने कसे नष्ट करत आहोत हे आपण पाहिले. पण त्याचवेळी इस्रायल आणि व्हेनिससारखे प्राचीन शहाणपण, फ्रँकफर्ट विमानतळावरील आधुनिक तंत्र आणि महाराष्ट्रातील पाणी फाउंडेशनसारख्या लोकचळवळी आपल्याला एक मोठा आशेचा किरणही दाखवतात. आणि ह्या सखोल चर्चेतून आपण सर्वांनी काय बोध घ्यावा? आपण विद्यार्थी असू, नोकरदार असू, गृहिणी असू किंवा केवळ नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणारी जिज्ञासू असू, जलसंवर्धन ही आता आपली सर्वांची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या घरातील एक टपकणारा नळ आजच दुरुस्त करणे, वाहने धुताना पाण्याचा बेसुमार वापर टाळणे किंवा पावसाळ्यापूर्वी एक झाड लावणे, या खूप छोट्या कृती वाटू शकतात. पण जागतिक जलसंकट कमी करण्यासाठी टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. नक्कीच. जेव्हा आपण पुढच्या वेळी पाण्याचं नळ चालू करू, तेव्हा त्यातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबात उद्याचा संघर्ष लपलेला आहे, हे आपण लक्षात ठेवूया. अगदी. आपण नेहमी म्हणतो तसे, थेंब थेंब वाचवला तरच हे जीवन वाचेल. आज आपण पाहिले की गोड पाणी किती दुर्मिळ होत चालले आणि संयुक्त राष्ट्रांच्या माजी सरचिटणीसांनी म्हटल्याप्रमाणे त्यावरचे वाद भविष्यात महायुद्धाचे रूप घेऊ शकतात. पण जाता जाता एका अत्यंत वेगळ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्यावर विचार करून पहा. भविष्यात जर जमिनीखालचे आणि नद्यांमधले पाणी खरोखरच पूर्णपणे संपले तर काय होईल? हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे.
सोन्या चांदीसारखे किंवा कच्च्या तेलासारखे पाणी देखील शेअर बाजारात खरेदी विक्रीची वस्तू बनेल का? ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला जास्त पाणी मिळेल अशी परिस्थिती येईल का? आणि जर खरोखरच तसे झाले तर या जगातल्या सर्वात गरीब माणसाची तहान कोण भागवेल? याच एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. धन्यवाद.